कृष्ण हरी. खरं तर आज आपली कार्तिकी एकादशी. तुम्ही काल माझं भारूड पाहिलं, त्यानंतर विठ्ठलाची माझी वेगवेगळी रूपं पाहिली आणि हे सगळं करण्यामागे तुम्हाला आठवत असेल की दरवर्षी आपण आपल्या संस्थेतील दिव्यांग बांधवांना घेऊन पंढरपूर पायी वारीला जात असतो. आणि तर आमचे जे आदरणीय फौजी विलासजी खंडागळे हे आपल्याला नेहमी मदत करत असतात. आणि आज सकाळीच त्यांचा फोन आला की माऊली आज एकादशी आहे, तर आपण आळंदीला जाऊया का. तर म्हटलं एवढी छान संधी आहे तर आपण का सोडायची. आणि म्हणून तर फौजी साहेब आणि आम्ही आता निघालेलो आहे हे पहा या छानशा बाईकवर, अर्थातच आपल्या माऊलींच्या भेटीसाठी. जुन्नरवरनं निघालो आणि त्यानंतर अगदी 2 तासातच खरं तर माऊलींच्या भेटीच्या ओढीने थोड्याच वेळात इंद्रायणीला पोचणार आहोत. ते पहा अगदी छान, अगदी पांढरं शुभ्र अशा पद्धतीने. आपल्याला लेफ्टला जायचं, इकडे बघा इथं कुठं लावलेलं असेल तर इथे गाडी लावूया आणि आपण जाऊया. वारकऱ्यांच्या या समुद्रातून आता आम्ही चाललेलो आहोत ते आपल्या पवित्र अशा यांच्या काठी दर्शन घेण्यासाठी. टाळ मृदुंगाचा गजर आणि त्याच्यामध्येच हे सगळे वारकरी. आणि आता मी देखील जाते. अगदी ह्या छान किती सुंदर असं वातावरण. संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळी खरं तर सूर्य मावळतीला चाललेला आहे. नदीमध्ये किंवा त्या पाण्यामध्ये जर तुम्ही डुबकी मारली तर तुमची सगळी पापं दूर होतात. पापं दूर होतात की नाही मला माहीत नाही, परंतु ज्यावेळी आपण पंढरपूरमध्ये असू किंवा आळंदी मस्जिदमध्ये असू, एकदा इथे पाऊल ठेवलं की जो आध्यात्मिक भाव निर्माण होतो आणि जे सुंदर असं मनाला जे आनंद देणारं आल्हाददायक वातावरण जे होतं ते खूप छान वाटतं. खरं तर आदरणीय फौजी साहेबांना माझ्याकडनं मनापासून धन्यवाद की त्यांच्यामुळं खरं तर आज माझं एकादशीच्या दिवशी आळंदीचं दर्शन झालं, इंद्रायणीचं दर्शन झालं आणि अर्थातच माऊलींचं दर्शन झालं. आम्हाला आपलाच रोड ना तो. हां, तर हे माऊलीच्या तिथेच हे आमचे गाववाले सगळे मंडळी भेटलेले आहेत. चला पुढे. अशा पद्धतीने संपूर्ण दिवस माऊलींच्या चरणाशी अर्थातच पावनभूमीमध्ये घालून आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे परतीच्या वाटेला. खरं तर माऊलींना सोडून जाताना आणि ती भरून येते, परंतु तरी देखील पांडुरंगाची माऊलींची संमती घेऊन आम्ही निघालेलो आहे पुन्हा देवाच्या दिशेला. रामकृष्ण.